अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथील मराठा समाजातील तरुण नितीन माणिकराव चव्हाण याने 30 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। माजी मंत्री तथा परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज स्वर्गीय नितीन चव्हाण यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने मुंडे यांनी मयत नितीन चव्हाण यांच्या कुटुंबियांना तातडीची 1 लाख रुपयाची मदत केली असून स्वर्गीय नितीन चव्हाण यांना 2 मुली आहेत। त्या दोन्ही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी देखील धनंजय मुंडे यांनी स्वीकारली असल्याचे यावेळेस कुटुंबियांनी सांगितलं आहे। दरम्यान मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या मराठा सेवकांना राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली असून स्वर्गीय नितीन चव्हाण यांच्याही कुटुंबियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळेस सांगितलं आहे। सर इकडे फोटो घ्या मग आम्ही तिथे घेऊ ही फोन लाई फोन पाकली